मी लवकरच चौथा बॉम्ब फोडणार. मी बॉम्ब फोडल्यावरती काही जण रोहा सोडून विदेशात पळतील असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला होता आणि त्यावरती आता अनिकेत तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. महेंद्र दळवींच्या डोक्यावरती परिणाम झालाय. त्यांना सकाळी नाश्त्याला तटकरे आणि दुपारी जेवताना तटकरे, रात्री जेवताना तटकरे, स्वप्नात सुद्धा तटकरे येतात. दळवींना सुनील तटकरे यांच्या पलीकडे काहीच दिसत नाही असं म्हणत अनिकेत तटकरे यांनी टीका केलेली आहे. मी चौथा बॉम्ब असा फोडणार आहे ना की ते रोहा सोडून, मला असं वाटतं महाराष्ट्र सोडून विदेशात पलटी एवढं नक्की आहे. पण मला शेवटी संस्कृती आहे, संस्कार आहेत, हे सगळे जतनकामी कार्यकर्ता आहे. त्यांनी 1-2 काय जे कॅश बॉम्ब फोडले ते सगळे फुसके निघाले. आपण बघितलं सुपारी देऊन खऱ्या अर्थाने अशा लोकांना उभं करणं हे त्यांना शोभनीय निश्चित नाही. त्यांची उतरती काळ लागली आहे. मला असं वाटतं अजितदादाचं परवाचं जे स्टेटमेंट आहे खऱ्या अर्थाने पालकमंत्र्याविषयीचं ते दिशादर्शक निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये भरवशाच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळेल हा पूर्ण विश्वास आहे. आणि जो रायगडचा विकास थांबला आहे तो अति गतीने विकास होईल. महेंद्र दळवी साहेब मागे म्हटल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यावर काही परिणाम झालेला मला वाटतोय. सातत्यपूर्णाने तटकरे तटकरे तटकरे, सकाळी नाश्त्याला तटकरे, दुपारी जेवायला तटकरे, संध्याकाळच्या परत चहा पाण्याला तटकरे, रात्रीच्या जेवायला तटकरे आणि झोपायला सुद्धा स्वप्नात तटकरेच येत असल्यामुळे तटकऱ्यांच्या पलीकडे काही दळवी साहेबांना दिसत नसावं असा माझा अंदाज आहे. त्याच्यामुळेच वेळोवेळी ते अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात. रायगडच्या जनतेने कोणाला स्वीकारलंय, अलिबाग मुरुडच्या जनतेने कोणाला स्वीकारलंय हे सुद्धा निकालांत आपल्याला पाहायला मिळेल.